आज विधानसभा अध्यक्षासमोर पुन्हा एकदा अपात्रतेची सुनावणी सुरू झाली होती। या सुनावणीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा उल्लेख झालेला आहे। एक तर काढलेल्या व्हीपबद्दलची चर्चा, दुसरी एक जो बैठक झाली 19 आणि 20 तारखेला, त्या बैठकीमध्ये जे काही सह्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आणखीन एक मंत्री, त्यांच्या सह्या आहेत असं एकंदरीत शपथेवर सुनील प्रभूने अध्यक्षासमोर मांडलं। परंतु त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मागे ॲफिडेविट दाखल केलं होतं, रीट दाखल केली होती, त्यामध्ये पॅरा नंबर 9 आणि 10 मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या बैठकीला दादा भुसे आणि संजय राठोड हे उपस्थित नव्हते। हे दोन्ही वेगवेगळे स्टेटमेंट आज सुनील प्रभूने माननीय विधानसभा अध्यक्षासमोर दिलेले आहेत। त्यांचेच असलेले हे वेगवेगळे स्टेटमेंट गोंधळात टाकणारे आहेत आणि पूर्णपणे त्यांनाही कल्पना नाही असं एकंदरीत दिसतंय। म्हणून प्रश्न विचारल्यानंतर त्याला अनुसरून उत्तर न देता तो प्रश्नाचं व्याप्ती, पुन्हा त्या उत्तराची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न सुनील प्रभूकडून झालेला आज पाहायला मिळालेला आहे। एक मुळामध्ये व्हीप बजावण्याचा जो प्रकार होता, तो व्हीपच्या बद्दलचा जो त्यांनी खुलासा दिलेला आहे तो समाधानकारक मला तरी वाटलेला नाही। एकीकडे आपल्या असलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर सह्या घेतल्यात असं सांगितलेलं आहे, एकीकडे पुन्हा एकदा आम्ही ज्यांना मेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवलेले त्याचा कुठेही पुरावा त्यांनी दिलेला नाही। म्हणून ही सुनावणी आता सोमवारी ठेवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं या सुनावणीमध्ये या ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांच्यातर्फेच दिरंगाई होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही सुनावणी कशी लांबेल असा हा त्यांचा प्रयत्न आहे असं एकंदरीत जाणवतं। वारंवार अध्यक्ष सांगत होते की शॉर्टमध्ये उत्तर देण्यात यावी, मात्र एकच प्रश्न 2 ते 3 वेळा जेठमलानी आपल्याला विचारताना पाहायला मिळाले। गोल उत्तरं देण्यात आली। नेमका कशामुळे हे उत्तर अशा देण्याचा प्रकार दिसून येतो? त्यांना मुळात त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही आहे, किंवा यांनी हे सगळं बनावट पद्धतीने जेव्हा डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत म्हणून त्यांना प्रश्नाचं उत्तर देताना अडचणी येत होत्या। जेव्हा जेठमलानी सांगितलं की आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारतो त्याचंच उत्तर द्या, इवन दो अध्यक्षांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला आहे त्याचं स्पेसिफिक उत्तर द्या ना, तुम्ही इतकं लांब होता कशासाठी। परंतु त्यांना ते उत्तर देता आलं नाही म्हणून 2-3 वेळेला त्यांनी मध्यंतरीच म्हणजे त्याला काय ब्रेक घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। व्हीपच्या बाबतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कारण 3 प्रश्नांच्या बाबतीमध्ये अजूनही संभ्रम दिसतो। एक, व्हीप व्हॉट्सअपवरून ज्यांच्या पाठवले ते चौगुले नामक व्यक्तीचे कुठलेही पुरावे प्रभू यांनी मांडले नसल्याचं आता समोर आलेलं आहे। दुसरीकडे व्हीपवरची तारीख जी होती त्याच्यावरतून त्याचा हस्ताक्षर कोणाचं हे त्यांना सांगता आलं नाही। तिसरी गोष्ट, ज्या व्हीपची साक्षांकित प्रत त्यांनी दिली त्याच्यावरती तारीखच नाही आहे, त्या बाबतीचाही खुलासा त्यांना करता आला नाही। नेमकं व्हीपचा प्रकार काय आहे? मुळामध्ये त्यांनी जे काही आज उत्तरं दिलेले आहेत, जो व्हीपच्या आधारावर त्यांनी डिस्क्वालिफिकेशनची मागणी केली होती तो व्हीपच मुळात बनावट आहे, तो कुणाला पोचलाच नाही। हे आम्ही पहिलेही वारंवार सांगितलं होतं। मी स्वतः त्याच्यातला एक 16 मधला एक मेंबर असल्यामुळं मलासुद्धा तो व्हीप मिळालेला नाही। आम्ही हे वारंवार सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशनर असेल, सगळीकडे आम्ही ते सांगितलेलं आहे आणि त्याचाच आता खुलासा करताना त्यांची जी दमछाक होते, एक त्यांच्या पक्ष कार्यालयातील कर्मचारी याला जबाबदार धरून किंवा असलेल्या त्यांच्या 2-3 जर तुम्ही जर व्हीप पाहिले तर काही याच्यावर डेट नाही, काही याच्यावर सिग्नेचर नाही, हे जे काही खोटे पुरावे जे दाखल करायचा प्रयत्न करत होते ते आज उघडकीस आलेले आहेत। व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाठवतो त्या टायमाला त्याच्यावर ब्ल्यू टिक येते, ती तुम्ही कमीत कमी या विधानसभा अध्यक्षासमोर सादर करायला पाहिजे। पुरावे म्हणून तुम्ही काही न दाखल करता पाठवली होती असं जे काही वेग उत्तर देतात त्याला काही कायदेशीर आधार नाही। नाही आलेलंच नाही आम्हाला। त्यांना ते रोज स्वप्न पडत आहेत, त्या स्वप्नाच्या आधारावर ते बोलत असतात। 31 डिसेंबरला जर सरकार पडलं तर आम्ही राजीनामा देऊ आणि जर नाही पडलं तर त्यांनी राजीनामा द्यावा। यालाच धरून असा प्रश्न आहे की 31 डिसेंबरपर्यंत याच्यावर निकाल देण्याचा एकंदरीत सुप्रीम कोर्टाने सांगितलं, पण सुनावणी एवढ्या धीम्या गतीने सुरू आहे, ते 31 डिसेंबरपर्यंत निकाल आला नाही तर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
किंवा मग अध्यक्षांनी कसे काय निर्णय घेतले? हो, अध्यक्ष ठरवतील. तर तो अध्यक्षाचा अधिकार आहे. अध्यक्ष कसा सुनावणी घ्यायची किंवा कधी निर्णय द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी बोलणं उचित नहीं। सर हिंदी में बता दीजिए, आज लगातार तीसरे दिन सुनील प्रभु जो चीफ व्हिप हैं उद्धव ठाकरे गुट के, उनका क्रॉस एग्जामिनेशन हुआ। क्या कुछ किन किन मुद्दों को लेकर चर्चा की गई? देखिए, आज सुनील प्रभु ने विधानसभा अध्यक्ष के सामने जो अपने दलील रखी है, जो उनको क्रॉस किया गया था, उसका सही मायने में जवाब उन्होंने नहीं दिया। जहां उन्होंने एक साइड से बताया कि 19-20 को एक इमरजेंसी मीटिंग बुलाई गई थी और उसके अध्यक्ष माननीय श्री उद्धव ठाकरे थे और उन्हीं के सामने 3 मंत्रियों ने, जिसमें उदय सामंत जी है, दादा भुसे है, संजय राठौड़ जी, इनकी सिग्नेचर है। ये मैंने मेरे आंखों से देखा है, ऐसा उन्होंने कसम लेके यहाँ बोला है। लेकिन उसके ही बाद में मिस्टर राम जेठमलानी ने सुप्रीम कोर्ट में जो महेश जेठमलानी ने जो सुप्रीम कोर्ट में याचिका दाखिल किए, उसमें पैरा नंबर 9 और पैरा नंबर 10 में बताया गया है कि ये दादा भुसे और संजय राठौड़ वो मीटिंग को उपस्थित नहीं थे। तो ये दोनों स्टेटमेंट अलग अलग है। एक जगह पे कहते हैं कि हम मीटिंग को वो थे, उनकी सिग्नेचर है, और दूसरे पैरा में कहते हैं कि वो वहाँ उपस्थित नहीं थे। तो इसका मतलब है कि इन्होंने ये सब झूठी नोटिंग लेके, झूठे स्टेटमेंट लेके ये सरकार को, मतलब विधानसभा अध्यक्ष को भी गुमराह किया, सुप्रीम कोर्ट को भी गुमराह किया, और उसका सही जवाब वो दे नहीं सके। ये हमारी जो याचिका था यही थी कि हमने कोई ही गलत काम नहीं किया। वो आज वो प्रूव होने की तरफ जा रहा है, ऐसा लग रहा है। सर, किस मीटिंग के बारे में बात हो रही है? वो संदर्भ बता दीजिए। 19 और 20 का जो मीटिंग है, वो मीटिंग क्या थी, किस चीज़ को लेकर यहाँ पे बात? उन्होंने कहा कि पार्टी चीफ ने बताया था कि अर्जेंट मीटिंग है, पार्टी लेवल की मीटिंग है, उसका सब्जेक्ट क्या है वो खुलासा वो कर नहीं पाए। उन्होंने उस बारे में कोई भी खुलासा नहीं किया, लेकिन मीटिंग अर्जेंट बुलाई थी और सिग्नेचर लिए, हमने कुछ ठहराव लिए थे और उसमें डिस्क्वालिफिकेशन के भी कोई मुद्दे आने वाले थे, इसलिए उन्होंने बताया। पता नहीं। महेश जेठमलानी लगातार ये कह रहे हैं कि जो कथित व्हिप जारी किया गया है वो पूरी तरीके से फर्जी है, और इसी को लेकर बार बार सवाल किया जा रहा था कि व्हिप जो है वो किस तरीके से जारी किया गया विधायकों को। क्या उस बात को सुनिश्चित किया गया कि व्हिप जो है उन विधायकों तक पहुंचा हुआ है? आपने किस तरीके से सुनिश्चित किया? तो इस सवाल पर वो गोल जवाब देते हुए दिखाई दिया। आपने देखा होगा, जब उन्होंने महेश जेठमलानी ने क्वेश्चन पूछा तो उनका सही आंसर वो दे नहीं पाए, क्योंकि व्हिप उन्होंने निकाला ही नहीं था। अगर व्हिप निकाला होता तो उसका प्रूफ वो विधानसभा अध्यक्ष के सामने रख सकते थे। अगर ईमेल से भेजा है तो उसमें टाइमिंग रहता है, व्हाट्सएप से भेजा है तो उसके ऊपर टिक मार्क आती है, वो दे सकते थे। और जिनके सिग्नेचर हुए व्हिप मिला है करके, उनका वो कॉपी भी दे सकते थे, लेकिन ऐसा कुछ उन्होंने किया नहीं। ये सब बताई कथित बातें हैं जो वो आज रिकॉर्ड पे लाना चाहते, लेकिन इससे वो प्रूव नहीं होता कि उन्होंने हमको व्हिप बजाया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।